सांगोला शहरातील उर्दू शाळेच्या जागेचा प्रश्न तापल्याचे दिसून येते। मूळ मुस्लिम समाजाच्या उर्दू शाळेसाठी असणारी ही जागा सांगोला नगर परिषदेच्या प्रशासनानं लिंगायत समाजाच्या भजनी मंडळाला देण्याचा घाट घातलाय। त्यामुळं सांगोला शहरातील मुस्लिम समाज आक्रमक झालाय। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि जामा मस्जिदीच्या मध्ये असणारी ही जागा वादग्रस्त ठरली। ही जागा मुस्लिम समाजाला पुन्हा एकदा द्यावी यासाठी मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं सांगोला नगर परिषदेच्या समोर लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे। दोन समाजाच्या मध्ये तेढ निर्माण होण्याची टाळण्यासाठी सांगोल्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी या प्रकरणात लक्ष घालून हस्तक्षेप करावा अशी आग्रहाची मागणी मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात आली। कल से यहाँ पे समस्त मुस्लिम समाज का आंदोलन चल रहा है और नगर पालिका के लोग जो है या यहाँ के जो अधिकारी हैं वो लोग ध्यान नहीं दे रहे हैं। कहना मैं यही चाहूँगा कि आज जो कुछ यहाँ पे हो रहा है इस पे हमारे आमदार साहब खासदार साहब भी इस पे ध्यान दें, क्योंकि ध्यान देने की बहुत ज़रूरत है। आने वाले कल में जामा मस्जिद 450 साल उसके पूरे हो रहे हैं और वहाँ पे छत्रपति शिवाजी महाराज का बड़ा वहाँ पे पुतला भी है और बीच में उतना 10 से या 20 फुट का रोड बचा हुआ है। तो मैं यही कहना चाहूँगा कि वहाँ पर ये सब बाकी के प्रोग्राम ना करके ये लोग और कहीं पे बहुत सारी जगह है, हम लोग समर्थन करेंगे उसका जो है क्या। आप बसवन्ना का इतिहास अभी जानते नहीं हैं ठीक से जो है क्या। बसवन्ना का इतिहास पढ़ना बहुत ज़रूरी है। बसवन्ना साहब का विचार बहुत अलग है। मैं यही कहना चाहूँगा कि वहाँ पे आप लोग ये सब कुछ ना करके आपके लिए जो भी जगह दी जाएगी हम मुस्लिम समाज के लोग समर्थन करने के लिए तैयार हैं। और कहीं भी आप पर्याय जगह आपको बहुत सारी जगह है जो है क्या। और ख़ास करके मैं भाई गणपत राव देशमुख साहब अगर ऐसे होते आज जो है तो वो ऐसा मैटर ना होने पाता जो है क्या। मगर आज बाबा साहब देशमुख को हम लोगों ने जिता के लाया। मुसलमान समाज इतना बड़ा उनको समर्थन किया जो है, समर्थन करने के बावजूद आज भी वो टलाटल कर रहे हैं। मैं यही कहना चाहूँगा वो आए यहाँ पे जो है मगर उन्होंने कुछ कहा नहीं और यहाँ से निकल गए। हमने कहा कलेक्टर से बात करो आप जो है क्या, उन्होंने कलेक्टर से भी बात नहीं किया। तो मैं यही कहना चाहूँगा बाबा साहब देशमुख साहब हम लोगों ने आप लोगों को जाहिर समर्थन दिया है और खुलकर से साथ दिया है। आप मजा मत लीजिए इसमें जो है क्या, आप फ्रंट पे आइए इस पे और इसका न्याय कीजिए, क्योंकि भारतीय शेतकरी कामगार का पक्ष ये जो पक्ष है इसने आजकल भाई गणपत राव देशमुख जब तक थे तब तक सांगोले में ऐसे कोई प्रकार नहीं होने पाया। आप क्या मालूम किसके दिमाग से चल रहे हैं, मेरे समझ में नहीं आ रहा है जो है क्या। और आने वाले कल में अगर आप तमाशा देखेंगे तो आपका भी तमाशा होना निर्णय तय है। बता दीजिए, आप बता रहा हूँ MIM पार्टी यहाँ पे आपको भरपूर आपको समर्थन दिया है। मुसलमान गली से आपको 750 मतदान मिला है और हर पूरे जगह पे जो है आपको हमने समर्थन किया है खुल करके। जगह जगह हमने प्रचार किया है आपको और हमने पहले ही बता दिया है कि आपके साथ हम गुलाल खेलेंगे जो है क्या। और 23 तारीख को हमने गुलाल खेला भी आपके साथ जो है क्या। मगर आप ये जो चल रहा है मिशन इसमें आप हाथ लगाइए और हाथ लगा करके इसका बंदोबस्त कीजिए। कलेक्टर साहब को फ़ोन कीजिए, हो सकता है तो आप धैर्य सिंह मोहिते भैया को भी आप बताइए जो है क्या। और इसका जल्दी से जल्द इसका जो है पर्याय कोई बताइए कीजिए, नहीं तो आने वाले कल में भी आपके भी तमाशा होने में टाइम नहीं लगेगा, समझ लीजिए क्या। भारतीय शेतकरी कामगार पार्टी बाद में नामो निशान नहीं रह जाएगा। मुसलमानों का समर्थन होने की वजह से मैं आपको ये कहना चाहता हूँ कि आप बार बार इसका मजाक मत उड़ाइए जो है क्या। और मजाक उड़ाकर अगर आप मजाक देखना चाहते हैं तो आपका कल मजा होने में टाइम नहीं लगेगा। मैं इतना ही बोलकर बस मैं अपनी बात को समाप्त करता हूँ। सांगोला शहरातील तमाम मुस्लिम बांधवांच्या बरोबर सांगोला शहर आणि तालुक्यातील सर्व बहुजन बांधवांच्या समेत कालपासून जे मुस्लिम समाजाच्या न्याय हक्क आणि अधिकाराचं जी उर्दू शाळा आहे ती उर्दू शाळेची जागा मुस्लिम बांधवांना आहे त्या पद्धतीने पूर्ववत करून मुस्लिम बांधवांना ती जागा द्यावी या मागणीसाठी कालपासून हे आंदोलन या ठिकाणी सांगोला नगरपालिकेच्या या मुख्याधिकारी साहेबांच्या या ठिकाणी असणाऱ्या नगरपालिकेसमोर हे आंदोलन चालू आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून खरं तर सांगोला शहर आणि तालुका हा शांतताप्रिय तालुका आहे। तालुक्यामध्ये
कधीही जातीय तेढ किंवा धर्मामध्ये या ठिकाणी भांडणं न लागून खऱ्या अर्थानं सांगोल्याची कायदा आणि सुव्यवस्था आज तागायतपणे या ठिकाणी आज अबाधित आहे। अशा शांततामय सांगोला शहर आणि तालुक्यामध्ये उद्याच्या या ठिकाणी या कारणानं दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणारी भूमिका या ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण ही जागा मूळची मुस्लिम बांधवांची 1943 स्वातंत्र्यपूर्व काळातील आदिलशहाने ही जागा खरं तर या ठिकाणी मुस्लिम बांधवांना दिल्यानंतर त्या जागेवर उर्दू शाळा ही आज तागायतपणे या ठिकाणी तिथं उभा होती। आज ही या शाळेचे अवशेष त्या ठिकाणी अजूनही सापडतात। अशा मध्ये या विभागाचे या ठिकाणी सन्माननीय मुख्याधिकारी यांनी इतर समाजाला ती जागा देऊन दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रकार सांगोला तालुक्यामध्ये या ठिकाणी जर केला आणि त्याच्याही पुढे जाऊन जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सांगोल्याच्या या ठिकाणी असणाऱ्या या शांततामय सांगोल्याला या ठिकाणी असणाऱ्या या ठिकाणी समानतेला उद्याच्या भविष्यामध्ये गालबोट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि म्हणून या ठिकाणी तमाम या तालुक्याचे सन्माननीय या ठिकाणी कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय बाबासाहेब देशमुख साहेब असतील, त्याचबरोबर सन्माननीय माजी आमदार या ठिकाणी शहाजी बापू पाटील असतील, सन्माननीय माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील साहेब असतील, या तालुक्याचे सन्माननीय या ठिकाणी विधिमंडळाचे ज्येष्ठ नेते आणि गेली 55 वर्ष सातत्यानं या तालुक्यामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं समता स्वातंत्र्य बंधुभाव आणि न्यायाचा संविधानाला अभिप्रेत असणारा जो विचार या तालुक्यामध्ये रुजवलेले आणि तमाम महाराष्ट्रातल्या या ठिकाणी असणाऱ्या विधिमंडळामध्ये आज आपल्या आगळ्या पद्धतीच्या व्यक्तिमत्वानं पुढे आलेलं जे नेतृत्व आहे ते स्वर्गीय गणपतरावजी तसा आबासाहेब देशमुख यांनी ह्या तालुक्यामध्ये खरं तर सर्व समावेशक असलेल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना न्यायाची भूमिका घेतलेली आहे। परंतु जर एक अधिकारी येऊन आपल्यामध्ये अशा पद्धतीने जर खोडसाळपणा करत असेल आणि त्याच्या एकट्या या ठिकाणी अशा या ठिकाणी करण्यानं जर सांगोलकर जर वेटीला ते धरत असतील तर भविष्य काळामध्ये आज आपल्याला हे या ठिकाणी न परवडणारी ही बाब होऊ शकते। अशा पद्धतीच्या विचारानं इथं असणाऱ्या आजी माजी आमदारांच्या बरोबर सन्माननीय या तालुक्याचे आदरणीय कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आदरणीय या ठिकाणी भीमरावजी खंदाळे साहेबांनी जवळजवळ 1 वर्ष या तालुक्यामध्ये अतिशय शांतता आणि सुव्यवस्था सांगोला तालुका अतिशय या ठिकाणी क्रिमिनलच्या बाबतीमध्ये कुठल्याही पद्धतीने भविष्य काळात जाऊन सांगोल्यामध्ये कसलीही अघटित घटना घडणार नाही याची या ठिकाणी त्यांनी खबरदारी घेतलेली आहे। या पुढच्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी सांगोल्यामध्ये अशा पद्धतीचा प्रकार भविष्य काळामध्ये घडणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी आजी माजी या ठिकाणी आमदारांच्या बरोबर इथं असणाऱ्या आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक आणि तमाम सर्व सामाजिक कार्यकर्ते तमाम सर्व शांतता कमिटीचे सन्माननीय सर्व पदाधिकारी यांची ही जबाबदारी या ठिकाणी येऊन त्यांच्यावर ही पडलेली आहे। आणि अशा अवस्थेमध्ये या ठिकाणी सांगोल्याची ही असणारी पूर्वीची मुस्लिम समाजाची जागा ही मुस्लिम समाजालाच द्यावी। आज जर आपण ही जागा खरं तर दुसऱ्या समाजाला देऊन जर दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून हा जर सांगोल्याची या ठिकाणी असणारा शांतता आणि सुव्यवस्था ही जर या ठिकाणी जर तुम्ही या ठिकाणी या शांतता आणि सुव्यवस्थेला जर गालबोट लावत असाल तर ह्याचे परिणाम सांगोलकरांना भोगावे लागतील। आपण अधिकारी म्हणून आहे भविष्य काळाच्या दृष्टीनं हे सांगोलकरांसाठी हे पाप करू नये अशा पद्धतीच्या सुद्धा या ठिकाणी मी मागणी आज या उपोषणाच्या दरम्यान करतो आहे। गेली अनेक वर्ष सातत्यानं मुस्लिम समाजाच्या या ठिकाणी अनेक अशा जागेवरती आज खरं तर आरक्षण पडलेलं आहे। त्या जागा मोठ्या मनानं मुस्लिम समाज बांधवांनी या ठिकाणी ह्या जागा दिलेल्या आहेत। परंतु आज या ठिकाणी इथं सांगितलेल्या पद्धतीनं की 5-25 फुटावर जामा मस्जिद आहे आणि 5-25 फुटावर बहुजन प्रतिपालक आदर्श राजा छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आहे आणि अशा
मधोमध या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुम्ही जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली भविष्य काळामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं वाद निर्माण होईल अशा पद्धतीची या ठिकाणी जर षडयंत्रपूर्वक आज या ठिकाणी जाती द्वेष भावनेतून खऱ्या अर्थानं सांगोल्यामध्ये जर हा तुम्ही किळसवाना प्रकार जर करत असाल तर सांगोलेकर हे कदापि या ठिकाणी हे मान्य करणार नाही, कदापि हे खपवून घेणार नाही। याचं या ठिकाणी तुम्हाला जाब विचारल्याशिवाय सांगोलकर राहणार नाहीत। वेळेच आपण या ठिकाणी याच्यामध्ये लक्ष घालून हाय ही 1799 सर्वे या ठिकाणी सिटी सर्वे नंबर वरचा आपण 1729 आपण जी केलेला जो ठराव आहे तो ठराव या ठिकाणी रद्दबातल करून हाई मूळची जागा उर्दू शाळेची जागा की जी मुस्लिम समाजाच्या हक्काच्या आणि अधिकाराची जागा ती मुस्लिम बांधवांना द्यावी। मोठ्या मनानं मुस्लिम बांधव त्यासाठी सांगोलकरांच्या या ठिकाणी असलेला हाकेला ओ देऊन परत सुद्धा या ठिकाणी त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगोल्याच्या वैभवात भर पडेल अशा पद्धतीच्या भूमिकेनं त्याचा निर्णय घेतील असा सुद्धा आशावाद आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतो। आणि म्हणून आम्ही तमाम सांगोला शहर आणि तालुक्यातील तमाम सर्व बहुजन बांधवांनी कालपासून मुस्लिम समाजाच्या या ठिकाणी सलग चालणाऱ्या ह्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे। माझं नाव वजीर हफीजुद्दीन खतीब, मी मुस्लिम समाजाचा एक तरुण आहे। तर तिथं शिवाजी चौकात जी 1729 ही जागा उर्दू शाळेला दिलेली असताना तेही आमच्या समाजाच्या आणि आमच्या काही घरातल्या माणसांना विचारून तेव्हा ती शाळा त्यावेळेस नमूद करण्यात आलेली, तेही नगरपालिकेच्या ताब्यात ती जागा घेऊन। मग झालं असं की ती उर्दू शाळेला त्यांनी पर्यायी जागा दिली, पण ती जागा देतानंतर ती जागा ज्यावेळेस दिली त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, इथं जी जागा जी शिल्लक होती जुनी उर्दू शाळा, त्या जुन्या उर्दू शाळेला त्यांनी काय केलं, ते समाज भजनी मंडळ बांधण्यासाठी लिंगायत समाजाला महिला भजनी मंडळ बांधण्यासाठी हे त्यांनी जागा दिली। त्या जागा देताना आमच्या वरिष्ठांची किंवा आमच्या कुठल्या समाजाची त्यांनी काहीही विचार न घेता डायरेक्ट त्यांनी ठराव मंजूर करून आणून ते बांधकामासाठी त्याचा निधी आला। आणि ज्यावेळेस शाळा ती पाडली त्यावेळेस आम्हाला कळालं, मग ती जागा नगरपालिकेच्या जाण्याआधी ती जागा आमचीच, ती नगरपालिकेची जागा नाही। त्यानं ते नगरपालिकेनं त्यावेळेस आरक्षण पाडलेलं आहे त्या जागेवर। आणि ते लिंगायत समाजाचं जे भजनी मंडळ महिला भजनी मंडळ त्यांनी आणलेलं आहे, तिथून कुणीही या आणि कधीही या, तिथून 10 ते 15 फुटावरच मस्जिद आहे। मी जहूर मस्जिद खतीब राहणार सांगोला। मुस्लिम समाजाच्या वतीनं आज या नगरपालिकेसमोर एक लाक्षणिक उपोषण चालू आहे। याचं कारण असं आहे की आमच्या पूर्वारात चालत असलेल्या उर्दू शाळेला या नगरपालिकेने बेकायदेशीरपणे पाडकाम करून त्या ठिकाणी एक सभागृह बांधण्याचे नियोजित केलेलं आहे, परंतु याची दखल मुस्लिम समाजाला किंवा कुठल्याच इतर ज्येष्ठ लोकांना न सांगता पाडकाम करून इतर समाजात देण्यात आलेली आहे। ती आम्हाला आमची जागा आम्हाला भेटावी आणि त्याच्या शेजारी असलेली आमची जामा मस्जिद आणि पुढं असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा ह्या दोघांच्या मध्ये असलेली ही जागा आहे। जागा लहान असल्याने तिथं पुढं भांडण किरकिर किचकिच असं काय तर जातीय तेढ निर्माण होईल हे न होता ही जागा आहे अशी आम्हाला भेटावी। आपण सांगोला पॉलिटिक्स हे YouTube चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या सांगोला तालुक्यातील गौडवाडी येथील